हे फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज इशिकाला टिफिनला मी दिलेला आहे पोळीचा पिझ्झा। तर हो, हे खूप सुंदर छान आहे आणि लेकरांसाठी खूप पौष्टिक आहे। मैदा न वापरता आपण घरच्या घरी गव्हाच्या चपातीचा पिझ्झा बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी यावरती चांगल्या प्रकारे टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे। तुम्ही यावरती शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉसही लावू शकता। माझ्याकडे फक्त सध्या टोमॅटो सॉस अवेलेबल होता, त्यामुळे मी इथे फक्त टोमॅटो सॉस अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर यावर थोडंसं शिमला आणि टोमॅटो टाकलेला आहे। तिला जास्त आवडत नाही, त्यासाठी मी त्याला थोडंच टाकलेलं आहे। आणि पनीरचा पिझ्झा मी तिला देत आहे, त्यासाठी पनीर मी आधी तळून घेतलेले आहेत आणि त्याला क्यूबमध्ये लहान लहान कापून त्यावरती चांगलं चीज जे आहे पसरून घेतलेलं आहे। आणि यावरती आता आपण टाकणार ऑरेगॅनो। तिला थोडंच मीठ टाकलेलं आहे, कारण तिला जास्त आवडत नाही आणि चिली फ्लेक्स हे तिखट असतं, तर त्यामुळेही ते थोडं टाकलेलं आहे। तर अशा प्रकारे हा तवा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे। खूप सुंदर छान टेस्टी झालेला आहे आणि इशिकाला हे खूप सुंदर आवडलेलं आहे। तर एकदा घरी ट्राय करून नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक मारा नक्की करा। भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।